अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजीराजे मावळ खोऱ्यातील अनेक मावळ्यांना एकत्रित घेऊन ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण केलं, याच्यामध्ये खरं तर राजनीती असेल, युद्धनीती असेल, धुरंधर असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी आज आदर्श आहेत। याच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यक्ती नसून एक विचार आहे। हा विचार गावखेड्यातील वाड्या वस्त्यावरती संबंध महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या वक्तृत्व वाणीनं खणखणीत आणि दणदणीत अशा आवाजामध्ये सर्वांपर्यंत पोहोचणारे सुप्रसिद्ध इतिहासकार, प्रसिद्ध व्याख्याते नितीन भानगुडे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम TV9 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे आपण कसं पाहता? छत्रपती शिवाजी महाराज ही खरं तर आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे, आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आणि पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारं ते विद्यापीठ आहे। खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व उभा केलं, स्वराज्य उभा केलं। स्वराज्य म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नाहीत, स्वराज्य म्हणजे स्वाभिमान, स्वराज्य म्हणजे अस्मिता। खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, इंग्रजांनी 150 वर्ष इथं राज्य केलं। त्यांचा गव्हर्नर एल्फिस्टन तो असं म्हणतो की 6500 मैल लांबीवरनं इंग्लंड नावाच्या देशातनं आम्ही मुठभर इंग्रज इथं आलो आणि या बलाढ्य हिंदुस्थानवर आम्ही 150 वर्ष राज्य केलं। आमचं आम्हालाच कळेना हे आम्हाला कसं शक्य झालं। आणि ज्यावेळी त्यांनी या सगळ्याचा शोध घेतला त्यावेळी तो पुढे असं लिहितो की इथल्या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही, इथल्या लोकांकडे क्षमता नाही असं नाही, इथल्या लोकांकडे शौर्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सगळं आहे, पण या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथली माणसं विसरलीत। या देशातल्या एकाच महापुरुषाला कळालं या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो, त्या महापुरुषाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। आणि इथली माणसं त्याच शिवाजी महाराजांना विसरली म्हणून आम्हाला इथं 150 वर्ष राज्य करता आलं। म्हणजे महाराज हे राष्ट्राचं जिवंतपण आहेत, महाराज हे राष्ट्राचं स्वातंत्र्य आहेत। महाराजांचा प्रत्येक विचार पिढ्यानपिढ्यांना प्रेरणादायक आहे। खरं तर ज्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या कैदेत होते त्यावेळी त्यांच्या हाती शिवचरित्र लागलं। आग्र्याहून सुटकेच्या प्रकरणातून त्यांना इंग्रजांच्या कैदेतून सुटण्याची प्रेरणा मिळाली आणि महाराजांसारखेच ते वेषांतर करून बाहेर पडले, त्यांनी देशांतर केलं, आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि त्या फौजेतल्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा एकच महामंत्र दिला, छत्रपती शिवाजी महाराज। स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि स्वातंत्र्य टिकवण्याचा हा महामंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज। त्यामुळे हा महामंत्र, महाराजांचे विचार, त्यांचा जागर हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। आम्हाला म्हणून महाराज अभ्यासावे लागतील, ते अनुभवावे लागतील, पाहावे लागतील आणि महाराजांनी दिलेल्या विचारांवर आम्हाला पुढे जावं लागेल। नक्कीच। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी असा कुठल्या विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव पडला ज्याच्यामुळं स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आली किंवा उभी राहिली असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळामध्ये तत्कालीन काळाची परिस्थिती जर बघितली तर तो अन्याय, अत्याचार होता। परकीय आक्रमकांचं जोखड आमच्या शिरावर इथं होतच आणि इथले सगळे पराक्रमी सरदार सुद्धा आपला पराक्रम त्यांच्या तख्तासाठी खर्ची घालत होते। अशावेळी स्वातंत्र्याची ठिणगी इथं जन्माला आली आणि माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये ही स्वातंत्र्याची, स्वराज्याची संकल्पना पेरली। खरं तर शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचं स्वप्न म्हणजे हे स्वराज्य आणि शहाजीराजे, माँसाहेब जिजाऊंच्या स्वप्नातलं हेच स्वराज्य शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आणलं। तो काळ वेगळा होता, महाराजांच्याकडे काही सैन्य नव्हतं, सामर्थ्य नव्हतं, संपत्ती नव्हती, काही नाहीये। शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचं आम्ही वर्णन का करतो तर ते एवढ्यासाठी करतो, काही नसताना फक्त ध्येय आहे हे हिंदवी स्वराज्य उभा करायचं आहे।
आणि या ध्येयासाठी पूर्ण समर्पण भावनेनं महाराज आपल्या सगळ्या सवंगड्यांच्या बरोबर. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहिती आहे महाराजांचं, की अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग उभारले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. कुणी घ्या, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, मुरारबाजी, बाजी प्रभू, कुणी घ्या, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय त्यांनी. आणि त्याच्यातून, या राष्ट्रीय चारित्र्यातून ह्या समर्पण करणारी, बलिदान करणारी, खरं तर शिवचरित्र हा जगातला पहिला काळ आहे. इथं जगण्याची नाही, इथं मरण्याची स्पर्धा सुरू आहे. म्हणजे महाराज एखादी मोहीम काढायचे आणि तानाजी म्हणायचे, राजे ही मोहीम आपली. तसे येसाजी म्हणायचं, ताना आम्ही हाय नवं, शेवडावा आपला, आपण जाणार. तसे मुरारबाजी म्हणायचं, येसाजी आता नंबर आपला आहे, आपण जाणार, आपण लढणार, आपण मारणार. जगण्याची नाही, मरण्याची स्पर्धा आहे. खरं तर या लोकांमध्ये हा विलक्षण आत्मविश्वास निर्माण करणं, की आपण राज्य निर्माण करू शकतो, आणि या राज्यासाठी ही प्रेरणा निर्माण करणं, की आपण या राज्यासाठी समर्पण द्यायचं आहे, ही भावना खूप मोठी आहे. महाराजांनी ती भावना इथल्या मनामध्ये तयार केली. खरं तर पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण जिंकायचं आहे ना, तर मन घडवावं लागेल. महाराजांनी या मातीतल्या 18 अपगड जातीतल्या मावळ सवंगड्यांची अशी मनं घडवली, त्यांना विश्वास दिला आपण राज्य निर्माण करू शकतो, आणि या मावळ्यांच्या पराक्रमाच्या जोरावर हे राज्य उभा राहिलं. खरंय, अगदी खरंय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की युद्ध, लढाया आणि ढाल तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजीराजे आज आमच्या जनमानसांच्या मनामध्ये रुजले पाहिजेत. ही कुठंतरी थोडीशी शोकांकित बाब आहे की फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की युद्ध, लढाया आणि ढाल तलवारी पलीकडचे शिवराय हे समजणं गरजेचं आहे. त्यासाठी काय गोष्टी अपेक्षित आहेत? निश्चितपणे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, तलवारी पलीकडचेही छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड आणि अफाट आहे. असं कुठलाही प्रांत नाही, असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या प्रांतामध्ये महाराजांनी सर्वोच्च कामगिरी केलेली नाही. व्यवस्थापनाचे विश्वगुरु म्हणून आम्ही महाराजांचा उल्लेख करतो. महाराजांचं आर्थिक व्यवस्थापन, महाराजांचं प्रशासकीय व्यवस्थापन, महाराजांचं लष्करी व्यवस्थापन, खरं तर याच्यातून प्रेरणा घेतली जाते. इतकं प्रचंड मोठं कार्य महाराजांनी उभा करून ठेवलंय. महाराजांनी एक लक्षात घेतलं, या भूमीमध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं. महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण ती राज्य जशी संपली तसं स्वराज्य नाही, ते चिरंतन राहिलं पाहिजे. यासाठी महाराजांनी काय केलं? महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. म्हणजे परवा 26/11 मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. आणि त्या काळात महाराजांनी एक प्रचंड असं आरमार इथं उभा केलं. आजही कधी तुम्ही भारतीय नौदलात गेला तर त्याच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी इथं आरमार उभा केलं. खरं तर ज्या समुद्रात जायला आम्हाला पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागायची, तो समुद्र महाराजांनी ताब्यात घेतला, त्याच्यावर आपली बेपना ताकद निर्माण केली, जलदुर्ग अनेक बांधले, आणि या सगळ्यातून महाराजांनी एक विलक्षण आरमार तयार घेतलं. इंग्रजांचं आरमार प्रबळ असतं, पण इंग्रजांना पराभूत करणारं आरमार इथं महाराजांनी निर्माण केलं. तत्कालीन काळ असा होता की जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. ते दैतही होते, पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ते केव्हाही कोसळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, ते स्वावलंबी झालं पाहिजे, ते स्वयंपूर्ण असलं पाहिजे. म्हणून महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाजं बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, इथंच मावळ भागात महाराजांनी तोफा ओतायचा कारखाना काढला. म्हणजे उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे दोन अलौकिक गुण महाराजांनी महाराष्ट्राला दिलेत, की स्वराज्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं इथं निर्माण झालं पाहिजे. म्हणजे आता आपण आत्मनिर्भर भारताची गोष्ट करतो, आत्मनिर्भर
भारताची जी तत्व आहेत ती तुम्हाला शिवचरित्रात दिसतील. शिवाजी महाराजांनी इथं जे हे सगळं उभारलंय त्यात दिसतील. स्वयंपूर्णता हा राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्वाचा भाग असतो, ती अत्यंत महत्वाची गोष्ट असते आणि महाराजांनी नेमकं ते केलंय. अगदी खरं आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्याच्या नंतर हे स्वराज्य हे रयतेच आहे. म्हणजे स्वराज्यामधल्या प्रत्येक सूक्ष्म गोष्टीवरती शिवाजी महाराजांनी अगदी लक्ष केंद्रित केलं, त्याच्यावरती काम केलं. म्हणजे शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं त्यांनी त्यांच्या मावळ्यांना किंवा सैनिकांना त्यांनी सांगितलं. म्हणजे युद्धनीती असेल, सामाजिक न्याय व्यवस्था असेल किंवा शेतकरी असेल, या सर्व गोष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक उत्तम शासक म्हणून काम केलं. तर या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? नाही, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, सगळ्यात महत्वाची. महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला. पूर्वीच्या काळी वतनदारी पद्धती, हे वतनदार नाडायचे, पिडायचे, छळायचे, मन मानेल तसे वसुली करायचे. अशा अवस्थेत महाराजांनी वतनदारी मोडीत काढली आणि वेतनदारी चालू केली. महिन्याच्या महिन्याला पगार ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि त्याच्यानंतर एक व्यवस्थित अशी महसूल पद्धत त्यांनी इथं निर्माण केली. मलिक अंबारी महसूल व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले आणि शेतकऱ्यांसाठी सोयीची असेल अशी एक महसूल व्यवस्था त्यांनी इथं उभा केली. त्यातून शेतकऱ्याचं जगणं सुखाचं करणं हा हेतू. महाराजांनी सक्त आदेश आहेत आपल्या सुभेदारांना, गावोगावी जावं, दौरे काढावेत, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात, कोणास बी बियाण नसेल द्यावं, खतं नसतील द्यावीत, बैलजोडी नसेल द्यावी, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहावे. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, तत्कालीन काळात दुष्काळ इतका प्रचंड पडला होता, इतका भयानक होता की त्याचं वर्णन करताना अनेकांनी असं लिहून ठेवलं की दुष्काळ इतका प्रचंड आहे की माणसाची भुकेपोटी मेल्या जनावराच्या मांसावर नजर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयानक अवस्था आहे. पण अशी अवस्था असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं सगळ्यात मोठं यश आहे. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी मरायला शिकवलं, लढायला शिकवलं, संकटांशी भिडायला शिकवलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. जे हात नांगर धरतात ते हात तलवार सुद्धा पेलवू शकतात, लढू शकतात, संकटांना भिडू शकतात आणि स्वतःचं राज्य निर्माण करू शकतात. हा विश्वास महाराजांनी या मातीत निर्माण करून ठेवला आणि त्याच्यातून हे सगळं स्वराज्य उभं राहिलं. हे सगळं वैशिष्ट्य आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की औरंगजेब आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आहे त्याचं, पण त्यांनी त्याची सगळी हयात हे स्वराज्य संपवण्यासाठी खर्ची घातली. तो सतत प्रयत्न करत राहिला. अर्थात प्रश्न असा पडतो, स्वराज्यच का? तिकडे इराणचा शाहबाज तसाच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, इराण, स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर लिहिलंय. तो असं म्हणतो की इराणचं राज्य शहाबाजचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, गोळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशाहचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही. त्यामुळे त्याला हे स्वराज्य संपवायचं होतं आणि महाराजांचं हेच सगळ्यात मोठं यश. हे लोककल्याणकारी राज्य, रयतेचं राज्य आहे. हा सगळ्यात बघा, महाराजांनी निर्माण केलेल्या या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी आपल्याला अभिमानच वाटला असता. पण महाराजांनी शिवराज्य नाही ठेवलं, नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. मग माझं आहे ना, मला लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे. ही प्रेरणा महाराजांनी या स्वराज्याच्या नावापासून इथं निर्माण करून ठेवली. मग इथली माणसं मातीसाठी मरायला, लढायला, झुंजायला सज्ज झाली. हे इथलं सगळं वैशिष्ट्य आहे. आणि ज्याच्यामध्ये क्षमता आहेत, सामर्थ्य आहेत, मुळात जाणीव करून द्यावी लागते. अरे तुमच्यात सामर्थ्य आहे, तुमच्यात क्षमता आहे. महाराज त्या दृष्टीनं प्रेरक होते. ते असंख्यांचे प्रेरणास्थान म्हणले. असंख्यांच्या गुणांची त्यांना पारख होती, निरख होती. ती सगळी माणसं महाराजांनी गोळा केली. 18 पगड जातीचा माणूसमेळ उभा केला आणि त्याच्या बळावर हे स्वराज्य महाराजांनी उभा केलं. हे सगळ्यात मोठं महाराजांचं वैशिष्ट्य आहे. खरं तर कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते तर पारदर्शी कारभार, सुशासन.
महाराजांनी हे सुशासन दिलं, अष्टप्रधान मंडळ केलं, त्यांना जबाबदाऱ्या दिला, त्यांना त्या गोष्टीसाठी उत्तरदायी ठरवलं आणि लोकांच्या हिताचा विचार. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात फक्त सरसेनापती हेच लष्करी प्रशासनातले आहेत, बाकी उरलेले 7 हे मुलकी प्रशासनातले. महाराजांचं लक्ष कशाकडे आहे? रयतेचं कल्याण, रयतेसाठी सुशासन, रयतेचा कारभार हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे स्वराज्य स्थापित झालं, पण हे स्वराज्य सुराज्य झालं पाहिजे, लोककल्याणकारी राज्य म्हणलं पाहिजे. महाराजांनी यासाठी सतत लक्ष दिलंय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की मुळातच हा देश अनेक पंथांचा, अनेक जातींचा, नाना धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण कठीण, आणि एकत्व जरी निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं करून दाखवलं. नक्की. म्हणजे मला आठवतं, मी वाचलं एका ठिकाणी की तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली आणि त्या जातीविरोधी चळवळीला प्रेरणा मिळावी, गती मिळावी म्हणून तिथले तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. शिवाजी काव्यम नावाचं ते नाटक तामिळनाडूमध्ये प्रचंड गाजलं. त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती अभिनेते गणेश मूर्ती यांनी. त्यांनी या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्यानंतर गणेश मूर्ती यांना कायमचं शिवाजी गणेशन म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. ते त्यांची ओळख झालं. म्हणजे ज्यांनी शिवराय अभ्यासले, ज्यांनी शिवराय अनुभवले, तो शिवमय झाला. हे सगळ्यात मोठं उदाहरण. बंगालची फाळणी झाली, बंगालमध्ये संतापाची लाट उसळली, वंगभंग चळवळ तिथं सुरू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी कविता लिहिली, जयस्तो शिवराय. त्या चळवळीला प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची. कुचबिहारच्या राजाची पत्र आहेत. आसामचा बडफुकन महाराजांना प्रेरणास्थान मानतो, मोगलांचा पराभव करतो. खरं तर छत्रसाल बुंदेलखंडाचा महाराजांकडे येतो, आपली नोकरी करावी म्हणतो. महाराज त्याला सांगतायत, नोकरी कसली करता? जे आम्ही इथं केलं ते तुम्ही तुमच्या प्रांतात जाऊन करा. छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन जातो आणि बुंदेलखंड स्वतंत्र करतो. हे सारं महाराजांच्या प्रेरणेवर आहे. म्हणजे आज जिथं कुठलं क्षेत्र प्रांत, सगळीकडं महाराजांचा विचार, महाराजांचा आदर्श हेच आम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतं. खरं तर महाराजांचे विचार म्हणजे जगण्याची एक प्रेरणा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे असं म्हणायचे की सर्वांस पोटास लावणे आहे, हा त्यांचा विचार होता. कारण लोककल्याणकारी राजाचा तो एक विचार होता. याच्यामध्ये खरं तर सर्व 18 पगड जाती असतील, यांना एकत्रित येऊन खरं तर एकतेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी संदेश दिला. आज त्याच महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण होतं, हे खूप दुर्दैव आहे. ह्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? नाही, एक गोष्ट अशी आहे की आपण या सगळ्यांवर जर मात करायची असेल तर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांकडेच जायला हवं. सगळ्यात महाराजांनी जो विचार दिलाय, महाराजांनी जो महाराष्ट्र धर्म आम्हाला सांगितला, साऱ्यांना सोबत घेऊन महाराजांनी जे राज्य उभा केलं ते भेदभाव रहित होतं, गुलामगिरी संपवणार होतं, स्त्रियांचा सन्मान राखणार होतं, स्त्रियांना प्रतिष्ठा देणार होतं. आम्हाला महाराजांच्या त्या विचारांवर पावलं टाकत पुढे गेलं पाहिजे. खरं तर आता बघितलं आपण तर जे आपले महापुरुष आहेत, या महापुरुषावरती सातत्यानं वादग्रस्त विधानं असतील किंवा आक्षेपार्ह विधानं असतील, असं सातत्यानं होतंय. म्हणजे आताच त्या कमाल खाननी याने केलेलं छत्रपती संभाजी महाराजांवरचं ट्विट असेल किंवा आताच काही दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर यांनी केलेलं वक्तव्य असेल, या सर्व गोष्टींकडे महापुरुषावरती होणारं सातत्यानं हे वादग्रस्त विधानं कुठंतरी या महापुरुषांना बाजूला सारण्याचं किंवा वेगळाच इतिहास पुढे मांडण्याचा असा काही प्रयत्न दिसतोय का? नाही, हे सातत्यानं जे घडतंय ते अत्यंत संतापजनक आहे, अत्यंत संतापजनक आहे. ते अत्यंत निंदनीय तर आहेच. म्हणजे आता विकिपीडिया हा माहितीचा सगळ्यात मोठा स्रोत मानला जातो. एखादी माहिती हवी असेल तर आपण विकिपीडियावरच जातो. तिथं जर छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अशा पद्धतीचं आक्षेपार्ह लिखाण असेल तर मला प्रश्न पडतो, हे आतापर्यंत लक्षात का नाही आलं? मग या समाज माध्यमांवर ऐतिहासिक महापुरुषांवर किंवा राष्ट्रपुरुषांवर किंवा ऐतिहासिक बाबींवर जे काही लिखाण होतंय त्याच्यावर नियंत्रण राखणारी कुठली प्रणाली आहे की नाही? काही सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय. छत्रपती संभाजी महाराजांची आयुष्य गाथा म्हणजे धगधगती अंगार गाथा आहे. कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं. पिढ्यानपिढ्यांना चिरंतन प्रेरणा देणारी
ही महान महान व्यक्तित्व आहे. त्यांच्याबद्दल असा खोडसाळपणा हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे, हा जो मजकूर आहे तो तर तातडीनं हटवण्यात यावाच, पण ऐतिहासिक बाबींवर लिखाण जे केलं जातं त्याच्यावर नियंत्रण करणारी एक नियमावली आता बनवायलाच हवी. एक कडक आचारसंहिता असायलाच हवी. नाहीतर नंतर जर मग शिवशंभू भक्तांच्या संतापाचा कडेलोट झाला तर मग जबाबदार कोण? त्यामुळे निश्चितपणे हे थांबायला हवं, पूर्ण थांबायला हवं. खरं तर आपण संबंध महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार तुम्ही लोकांच्या मनामनापर्यंत रुजवत आहात. छत्रपती संभाजी महाराजाचा तर खरं तर रौद्र या म्हणजे कादंबरीच्या माध्यमातून तुम्ही तो विचार मांडलाय. छत्रपती संभाजी महाराज या सर्व खरं तर शब्दामध्ये आणि शब्दांच्या आलिंगनामध्ये न सामावणारं हे व्यक्तिमत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पैलूकडे, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूकडे तुम्ही कसं बघता? ते अतिप्रचंड व्यक्तिमत्व आहे. त्यांचं आयुष्य म्हणजे गौरवशाली गौरवगाथा आहे, धगधगते अंगारगाथा आहे. 9 वर्ष झंझावातासारखे या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी ते तुफान झाल्यासारखे शत्रूवर तुटून पडले. कळीकाळ असलेल्या औरंगजेबाला त्यांनी पुरतं उद्ध्वस्त करून टाकलंय. 9 वर्ष 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारे राजे म्हणून आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांकडे बघावं लागतं. एकदाही पराभूत न झालेले राजे, एकदाही ना कधी झुकले, ना वाकले, ना नमले. सतत स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्य संवर्धनासाठी या सह्याद्रीच्या कडेकापर्यात घुंगावत राहिले. उत्तम, प्रचंड, विलक्षण शौर्याचे योद्धे होते ते. उत्तम कवी होते. अनेक काव्यग्रंथ त्यांनी लिहिले. बुधभूषणम, नायिकाभेद, नखशिखा, 7 शतक. प्रचंड सगळ्या क्षेत्रांचा, सगळ्या विद्यांचा त्यांचा अभ्यास आहे. आणि त्यांनी जे ज्वलन तेजस बलिदान पत्करलं, त्या बलिदानातून इथल्या साऱ्यांना जी प्रेरणा मिळाली, त्यांच्या रक्ताच्या थेंबातून इथला एक एक मावळा पेटून उठला. राजाशिवाय प्रजा लढत राहिली. 27 वर्ष औरंगजेब या सह्याद्रीला धडका मारत राहिला, टकरा घेत राहिला. अखेर इथंच संपला. सह्याद्री जिंकायला आला होता तो, पण स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो अखेर इथंच शांत झाला. आणि महाराष्ट्राने इथं एक अध्याय लिहिला, जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. हे संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं, हे छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्वलन तेजाचं प्रतीक होतं. खरं तर आपण इतिहासाचे अभ्यासक आहात. बऱ्याच इतिहासातल्या पैलूवरती आपला प्रकाश आहे, तुम्ही तो अभ्यासातला आहे. आत्ताच मध्यंतरी जे राहुल सोलापूरकर यांनी एक वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून सुटका करून घेत असताना त्यांनी औरंगजेब आहे त्यांच्या पत्नीला, तिथल्या सैन्यांना लाच दिली. खरं तर मी तो अभ्यास राजस्थानमधल्या तिथल्या गोष्टीमध्ये केला आहे आणि त्यामुळे मी हे वक्तव्य केलं असं त्यांनी मांडलं. पण एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून तो प्रसंग नक्की काय होता किंवा तुम्ही तो अभ्यासला आहे त्याबद्दल? नाही, त्यांचं वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं. हा महाराजांच्या पराक्रमाला कमी लेखण्याचाच प्रकार आहे. खरं तर महाराज आग्र्याला गेले, औरंगजेब आहे तो. अशा औरंगजेबाच्या कैदेतून जिथं 1, 2, 3 पहारे आहेत, महाराज कडेकोट, महाराजांना ठार मारायचंच पूर्णपणे सगळं तिथं चाललंय. अशा भयानक परिस्थितीतून स्वतःच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर, स्वतःच्या धैर्यशालीपणाच्या जोरावर, शौर्यशालीपणाच्या जोरावर महाराजांनी तिथून बाहेर पडणं साधलंय. ही साधी गोष्ट नाही, ही अलौकिक गोष्ट आहे, असामान्य गोष्ट आहे. औरंगजेब फक्त हात चोळत बसला, त्याला कळालंही नाही काय घडलं, कसं घडलं. हा महाराजांच्या आयुष्यातला अत्युच्च प्रसंग आहे. आणि मृत्यू आहे समोर, जरा काही घडलं तर मृत्यू आहे. मृत्यूवर मात करून महाराज बाहेर पडले, हे विलक्षण आहे, प्रेरणादायी आहे. खरं तर पृथ्वीवरती पाठीमागचा जर आपण इतिहास बघितला तर अनेक राजे महाराजे होऊन गेले, परंतु एकमेव असा एक राजा होता की ज्यांनी रयतेच्या मनावरती आणि इतिहासाच्या पानावरती आपलं अजरामर नाव कोरलं. असं एक व्यक्तित्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांचे कुठले असे पैलू असतील की ज्याच्यामुळं आजही म्हणजे 350 वर्षे उलटले तरीही आज आपल्या प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे अजरामर झाले? अनेक माणसं पराक्रमी असतात, पण चारित्र्य संपन्न असतातच असं नाही.
काही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण पराक्रमी असतातच असं नाही. पण जे पराक्रमी तर आहेतच पण पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहे असे महापुरुष एकच, छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, ज्यांच्या वाणीनं लोकांमध्ये ऐकताना खरं तर तो इतिहास उभा राहतो आणि अंगावरती शहारे होतात, असाच एक समर्पक इतिहास जे लोकांच्या मनामनामध्ये प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर नितीनजी हे करत आहेत. आणि आज या शिवजयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधत आज त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधला. खरं तर अगदी अमूल्य वेळ देत तुम्ही त्याच्या सर्व गोष्टीवरती प्रकाश टाकला, त्यामुळं टी.व्ही.9च्या माध्यमातून आणि सर्व टी.व्ही.9च्या प्रेक्षकाकडून मी आपलं अगदी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टी.व्ही.9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी.व्ही.9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.